सुभाष मैदानना लेजेंडरी बॉलर जितेनभाई राठोड. चला मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. एक्झॅक्टली काय घडलंय पंच आम्हाला कळवतील. थोडा वाईट बॉल. येस. बॉलर जितेन राठोड. पहिले येणार बॉलर बॅट्समॅन फील्डर. आणि फर्स्ट आणि सेकंड. आता मला सांगा की बॅट्समनला काय अजून काही बॉलरला ट्रॉफी, फिल्डरला ट्रॉफी, विकेट कीपर, रायझिंग स्टारला ट्रॉफी, सिरीजला ट्रॉफी आणि पहिल्या नंबरला ट्रॉफी आणि मी तुम्हाला फॉर्मॅट आता बनवून देतो त्यानुसार तुम्ही करा. ओके कॉमेंट्री कंटिन्यू. सागरभाई आणि त्यांच्यासोबत हार्दिक भाई थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. ज्या वेळी मॅच चालू असते प्रीती झिंटाला जेवढं टेन्शन त्यापेक्षा जास्त टेन्शन सागरभाई आणि हार्दिक भाईला असतो. कारण त्यांनी जीव अंकून ही टीम बनवली आहे. यावेळेस अजून एक चांगला बॉल. अजून एक चांगला बॉल. पंचांकडे अपील. जोरदार जोरदार ती देखील. एक्झॅक्टली मैदानावरती आपल्याला डॉट बॉल आहे की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग आहे की विकेट आहे हे देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. हेलो हेलो धार्मिक है ना इसके पहले का भाऊ. हेलो हेलो आरसीसी वर मैच थई છે धार्मिक भाई मैन ऑफ द मैच. धार्मिक भाई ने विनंती करते हो प्लीज नीचे पोडियम. धर्मेश भाई धर्मेश देवलिया कौन છે? ओके धार्मिक भाई प्लीज स्टेज पर आओ. कुशल भाई मैन ऑफ द मैच ट्रॉफी. धवल भाई कंसारा. यावेळेस अगदी जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोरर धर्मेश देवलिया ना सेमीफाइनल 1 बॉलर चौथा ओवर वालो धर्मेश भाई 4th ओवर. ओके फोटोग्राफर प्लीज यूट्यूब પેલા ધાર્મિક ભાઈ તમે આવી જાઓ. ધાર્મિક ભાઈ આરસીસી વર્सेस ક્લે શેપર ના અંદર જી મેન ઓફ ધ મેચ છે ધાર્મિક ભાઈ स्टेज पर आओ. 16 रन 16 ऑन द बोर्ड. पहले ओवर की समाप्ति के बाद 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आरसीसी टीम मेगा फाइनल मध्ये एंटर झाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीम. कॉंग्रॅच्युलेशन प्रणय दादा.
फार चांगलं खेळ संपूर्ण टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. विशेष भाई, नेमिन भाई, जितेन भाई, हार्दिक भाई, जतन भाई, त्यांच्या समवेत संपूर्ण केयूर भाई, विराज भाई, दीप भाई, कृणाल भाई, मितेश भाई, दर्श भाई, दक्ष भाई आणि भद्रेश भाई, या सर्वांचं मी विशेष कौतुक करणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संपूर्ण टीमसाठी. आरसीसी संघ फक्त एक तुम्हाला सांगेल की धर्मेश भाई देवळिया. संपूर्ण टीमने फार चांगली कामगिरी केली, मात्र सेमीफायनल तरी 1 देखील ना फर्स्ट ना मॅन ऑफ द मॅच धर्मेश भाई देवळिया. आउटस्टँडिंग बॉलिंग. संपूर्ण आरसीसी टीमच्या वतीने फार चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. ओपनिंग प्लेयर धर्मिक आणि धर्मेश यांच्या वतीने जबरदस्त कामगिरी. प्रणय दादा, मोहित दादा, धैर्य, शैलेश भाई यज्ञेश, बरड़वा अंकेश, क्या कोई पण हिरल, होय स्टेज पासे आओ. शैलेश भाई बरड़वा. हिरल, निहार, तनय, धर्मेश, मयांक, शैलेश भाई केवल. बरड़वा स्टेज पासे आओ. ओके लाइट्स, ये लाइट बंद कर रही है प्लीज. बस खाली इधर का लाइट चालू रखो. ओके आओ धर्मेश भाई. ધર્મેશભાઈ એમની ટીમ માટે બહુ સારી એવી બોલિંગ નાખી છે અને એમની ટીમને ફાઇનલમાં લઈને આવ્યા છે. કોંગ્રેચ્યુલેશન ધર્મેશભાઈ. लाईट बंद करायचंय ना, संपूर्णपणाने लाईट बंद करा भाऊ, ही विनंती असेल आता. बोल बोल चुनिया क्या से चुनिया क्या से. लाईट बंद केली तर कसं बरं वाटेल बॅटरला देखील. स्कोर कार्ड 17 धावींवरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस कट करायचा प्रयत्न. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. विराज ज्या प्रकारची माननीय श्री नयनभाई टाक यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नयनभाई यांना विनंती करेल की आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. धावसंख्या 17 पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. 17 ऑन द बोर्ड. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर. आरसीसी टीम मेगा फाइनल में पहुंच चुकी है, लेकिन उनके खिलाफ कौन सी टीम रहेगी? श्रीजी स्ट्राइकर या थाने थंडर्स? दोनों टीमें तो अच्छा प्रदर्शन दिखा रहे, लेकिन गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए. वंस अगेन ये ब्यूटीफुल स्ट्रोक. 6 रन. बहुत बढ़िया. खूप चांगला स्ट्रोक आतापर्यंत पाहायला मिळतोय. धावफलक 23 या आकड्यावरती. 1.3 षटकांचा खेळ झाला. या षटकामध्ये 1 बॉल डॉट 1 सिंगल, त्याबरोबर षटकार आला. विराटच्या विरोधामध्ये आक्रमण चढवण्यात आलंय. आता शुभम खेळाडूला तुम्हाला डॉट बॉल पर्सेंटेज वाढवण्यासाठी रडारपेक्षा दूर ठेवणं गरजेचं आहे. मी हेच उल्लेख करत होतो, रडारपेक्षा दूर. इथे झाली आहे मिस्टेक कीपरच्या वतीने. जिथे डॉट बॉल होता तिथे आली आहे ही सिंगल. या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर पाहायला मिळतील ते म्हणजे भाविक. एक्झॅक्टली जर बॅटर जे मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती शुभम होते, राहुल सर त्यांच्या स्टान्सचा विचार केला. ऑफ स्टंपच्या बाहेर ते लेग स्टंपच्या बाहेर उभे होते. रूम क्रिएट करून धूम मचवायचा प्रयत्न होता. अशा वेळी त्यांच्या रेडारपेक्षा दूर जर ठेवला तर कदाचित या मॅच मध्ये डॉट बॉल पर्सेंटेज वाढू शकतात. धावसंख्या फलकावरती 24 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस बार कट करते हुए पॉइंट की दिशा में मैदान के अंदर आती हुई ये सिंगल. कलेक्शन थोड़ा सा खराब कलेक्शन नहीं कर पाए. मैदान के अंदर आती हुई है, देखते देखते सिंगल. स्कोर कार्ड 25 रनों के ऊपर. 25 ऑन द बोर्ड. 25 रन स्कोर कार्ड के ऊपर. 5 गेंदें हो चुकी है 25 रन स्कोर कार्ड के ऊपर.
इस बार और एक बढ़िया स्ट्रोक हल्के हाथों से खेला, मैं कहूंगा और हल्के हाथों से खेलते ना कम से कम 2 रन तो मिल जाते, क्योंकि डीप में फील्डर दूर है। अगर आप हल्के हाथों से खेले तो फील्डर को आने तक आप 1 रन कंप्लीट करके दूसरे रन के भी प्रयास करते हो। स्कोर कार्ड 26 रन 26 आफ्टर 2 ओवर्स। ट्वेंटी सिक्स 26 रन 2 ओवर की समाप्ति के बाद तीसरे ओवर की होती हुई शुरुआत। और इस गेंदबाज ने मुझे स्पेशली इंप्रेस किया। जिस तरीके से इस गेंदबाज ने गेंदबाजी डाली है वो कमाल की। नेमिन बहुत बढ़िया तरीके से इन्होंने गेंदबाजी डाली है और पूरी तरीके से जो रिदमिक पैटर्न से गेंदबाजी करते हैं ना, तो स्पेशली मैं कहूंगा डेथ ओवर में इनको मार पाना थोड़ा सा मुश्किल होता है, ऐसे खिलाड़ी है। इस ओवर में डेफिनेटली मुझे ऐसे लगता है कि विकेट भी आ सकती है और रन भी नहीं आएंगे, ऐसा है मेरा अनुमान ॲज अ क्रिकेट अनालिस्ट। असं मला वाटतंय की या ओव्हरमध्ये विकेट येणार। येस, शार्पी बंद करायची विनंती असेल। शार्पी प्लीज बंद करायची विनंती असेल। ऑर्गनायझिंग कमिटीची सूचना माझ्यापर्यंत पोहोचती आहे। नेमिन बॉलिंग ट्रॅक वरती आणि हे षटक मला वाटतंय की विकेट येणार या षटकामध्ये, डॉट बॉल देखील येणार यावेळेस। पहिलाच बॉल मी म्हटलं होतं डॉट बॉल देखील येणार आणि विकेट देखील येणार असं वाटतंय, कारण नेमिन ज्या प्रकारची कामगिरी करतो ना ती कामगिरी आणि त्याच्या समोर जे बॅटर आहेत ते बॅटर आता काय करतील, तर बॅटर आता मोठे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करतील का, कारण 10 विकेट्स त्यांच्या हातामध्ये आहेत। मग अशा वेळी नेमिनची गोलंदाजी घातक होते आणि नेमिन हे नेहमीच या इनिंग मध्ये म्हणजे ही कुठली इनिंग असो तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये आपल्या टीमला कम्फर्ट झोन मध्ये आणून सोडतात असे खेळाडू आहेत। विकेट इज कॉलिंग यावेळेस पुन्हा एकदा अजून एक चांगला बॉल आहे की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग आहे। नाही आहे, कतारला राहतात मात्र मॅच साठी आले तिकडे नेमिन, क्या बात आहे। कतार टू कोणगाव, सरळ कोणगावला आले आणि कोणगावला आल्यानंतर काय गोलंदाजी करतायत। इस बार गेंद हवा में, एक हाथ से कैच पकड़ना चाहते थे लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए बेहतरीन चौका। પ્લીઝ રિક્વેસ્ટ છે જી જેના પણ બચ્ચાઓને બહાર રમી રહ્યા છે બાઉન્ડ્રી લાઇનના અંદર, રિક્વેસ્ટ છે મારી કમિટી મેમ્બર પ્લીઝ કમિટી ધ્યાન દો। नेमिनने चांगली गोलंदाजी केली होती मात्र इथे फिल्डिंगचा एफर्ट थोडासा खराब होता। यावेळेस चेंडू हवेमध्ये, कॅचची संधी निर्माण झाली आहे, कॅच कंप्लीट होईल काय पाहणे इंटरेस्टिंग। मी म्हटलं होतं विकेट इज कॉलिंग, मात्र 2 बॉल वरती 2 झेल सुटल्यात, मात्र चांगला एफर्ट होता। 2 धावा कंप्लीट। जागे उडाला असता तर कदाचित आपण पाहू शकलो असतो एखादा विकेट अजून गेला असता, मात्र इथे ते होत नाहीये। फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतोय जे मात्र अजून देखील मैदानावरती अगदी हळवार गतीने पुढे सरकतोय, मात्र नेमिन ज्या प्रकारची कामगिरी केली आहे नेमिनने ते कौतुकास्पद आहे। 2 बॉल वरती 2 विकेट टेकिंग त्याने बॉल डिलिव्हर केले होते, मात्र फिल्डरची साथ मिळाली नाही, तरी देखील फार चांगली गोलंदाजी नेमिनच्या वतीने। यावेळेस बॅटची एच थर्डमॅनच्या दिशेला एफर्टला जवाब होता। फाईन लेगचा फिल्डर बॉलला चेस करतोय, मात्र बॉल
निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटची एज भाग्य भी बहादुर का साथ देते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. थँक्यू सो मच डीजे. चला थोडस विनंती असेल. $36 ऑन द बोर्ड. 36 रन स्कोर कार्ड के ऊपर. फुल टॉस ऑन साइडला. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिले कॅचेस सुटले मात्र त्यानंतर जखमेवरती मीठ. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. आलेला अजून एक दमदार चौकार. तीन षटकांच्या अखेरीस धावफलक 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त मैदानावरती आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी थोडीशी मिस्टेक, थोडीशी चूक पाहायला मिळाली. कारण दोन कॅचेस ड्रॉप झाले आणि त्यानंतर मैदानावरती ही मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करेल ज्या प्रकारे संपूर्ण आयोजन आमचे दीपेन भाई असतील, दीपेन भाई यांच्या सोबतीला संपूर्ण ओव्हरऑल कमिटी लव फुलटॉस मिडॉनच्या दिशेला. मैदानावरती आलेली ही सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा पाहायला मिळतील. 41. 41 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. मैदानावरती ज्या प्रकारचं क्रिकेट राहिले ते कमालीचं आपल्याला पाहायला मिळतं. कमबॅक करणं गरजेचं आहे. गोलंदाजाला कशा प्रकारची कामगिरी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग. मॅच ऑन चालली आहे. दोन्ही टीमला आपण देणार आहोत शुभेच्छा वन्स अगेन. कारण मॅच इतके इंटरेस्टिंग वळणावरती पोहोचली आहे ना. 3 षटक 40 धावा आणि आता चेस करत असताना कुठेतरी नाकेनऊ येऊ शकतात हे माहिती आहे. आणि म्हणून या मॅच मध्ये कमबॅक करणं हे फार गरजेचं राहणार आहे, फार इम्पॉर्टंट राहणार आहे. तशी कामगिरी होईल काय पाहणं इंटरेस्टिंग. गोलंदाज सज्ज. विशेष मिसेट. चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नाहीये. वेकेंट झोन, वेकेंट एरिया. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. चौकार. होतं ना अंडर फ्लडलाइट्स असं होतं कधी कधी. अंडर फ्लडलाइट्स एक्झॅक्टली हार्दिक जे बोलतोय ना ते होती गोष्ट. कारण कधी कधी बॉल दिसत नाही. ही एक्झॅक्टली खरी गोष्ट आहे. कारण कालच आम्ही ज्यावेळेस सनातन प्रीमियर लीग कव्हर करत होतो त्यावेळेस एक्झॅक्टली हीच गोष्ट फिल्डर्सच्या सोबत देखील होत असताना आम्ही पाहिली. अंडर फ्लडलाइट्स कॅच पकडणं थोडंसं अवघड असतं. संपूर्ण आयोजनासाठी मी दीपेन भाई यांचं विशेष कौतुक करेल. आमचे दीपेन भाई सकाळच्या सत्रापासून फार मेहनत घेत होते या संपूर्ण स्पर्धेसाठी. त्याबद्दल दीपेन भाईंचं कौतुक असेल. अगदी भावाप्रमाणे त्यांनी देखील आमच्यावरती प्रेम दाखवलं. त्या समवेत आमचे प्रणव याऊ यांचं देखील मी विशेष उल्लेख करणार आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहणार आहोत. जाऊन पोचली ती म्हणजेच 48. 48 धावा धावफलकावरती. 48 ऑन द बोर्ड.
बॉल चालले 4, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. मैदानावरती कॅच झाली आहे. इनकम्प्लीट, कारण गॅप मध्ये बॉल होता. कॅच उडली होती, मात्र तरी देखील मैदानावरती बॉल नोमन्स लँड मध्ये पडतोय. 50 या 50 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. बॅटिंग टीम साठी ही मी म्हणेल एक पॉझिटिव्ह ऍडव्हान्टेज आहे. अगदी महत्वाची मॅच. या महत्वाच्या मॅच मध्ये तुमच्या माध्यमातून जवळपास 50 धावा कुठल्या गेल्यात. सो मैदानावरती एक चांगलं पॉझिटिव्ह ऍडव्हान्टेज तुमच्या टीम कडे डेफिनेटली पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. यावेळेस मिस हिट, बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे नेमींच्या वतीने. आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट. 3 धावेचा प्रयत्न, फलंदाज होतील बाद. 52 धावा फलकावरती, 53 धावेचं लक्ष, 53चं टार्गेट. बावन्न झाल्यात आणि 53 धावेंचं लक्ष असेल. 53चं टार्गेट. श्रीजी स्ट्रायकर टीम, श्रीजी स्ट्रायकर टीम 53 टार्गेट. चला बॅटिंग टीम, बॅटरला पाठवायचे आणि फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या, ही विनंती असेल. आता थोडस वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. आपणास नम्रतेची विनंती. दीपेन भाई यांचं मी कौतुक करेल, कारण सकाळच्या सत्रापासून दादांची भरपूर सारी मेहनत होती. आम्ही ते 8 वाजता आलो, मात्र दादा हे 6 वाजतापासून नाही 11 वाजेपासून आलेत. पण त्यांची देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली. त्या व्यतिरिक्त यश दादांचं देखील मी कौतुक करेल. यश दादांनी देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी केली आहे. त्यांचं देखील मी विशेष कौतुक करणार आहोत. तसे आमचे प्रणयभाई असतील, भाविकभाई, कुशलभाई, मयूरभाई, सारंगभाई, विशेषभाई, हेपिनभाई, कुशालभाई, या सर्वांचं मी विशेष कौतुक करणार आहे. कारण ही स्पर्धा 1 दिवसाची आहे, मात्र 1 वर्षाची संपूर्णपणे मेहनत असते. आणि सर्वांना विनंती आहे, जर स्पर्धा आवडली असेल तर आयोजकांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या सर्वांसाठी ज्यांचा मी नामोल्लेख करतोय. आमचे कुशालभाई, हेपिनभाई, विशालभाई, त्यासमेत सारंगभाई, मयूरभाई, कुशालभाई, भाविकभाई, प्रणयभाई, तसेच दीपेनभाई, यशभाई. कारण अथक मेहनत, अथक परिश्रम, तुमच्या समोर आम्ही येतो, आमचा आवाज येतो, मात्र हे पडद्याआडचे सर्व सितारे आहेत ज्यांनी भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी केली आहे. त्याबद्दल त्यांचं मी विशेष कौतुक करणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती असेल. फिल्डिंग टीम
53 53 धाब्यांचं लक्ष. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भाविक आपल्याला पाहायला मिळतील. तिरपन रनों की आवश्यकता जीत के लिए. इक्वेशन 53 रनों की आवश्यकता. इस बार पहली गेंद के ऊपर उड़ा के मारा और गेंद को फेंक दिया सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए. शुरुआत बहुत ही ज्यादा बढ़िया. गेंद बाउंड्री लाइन के बाद 4. डीजे स्कोर कार्ड के ऊपर 4 ऑन द बोर्ड. गेंदबाज फिर से एक बार तैयार. इस बार किस तरीके से गेंदबाजी करेंगे, क्योंकि देखिए पहली गेंद के ऊपर बड़ा चौका आया था. इस बार 1 बाउंस ओवर द फेंस. 4 रनों के लिए 75 चौका. डीजे ये तो सिर्फ झांकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. कहते हुए बल्लेबाजी करते हुए श्रीजी स्ट्राइकर. इस बार फिर से एक बार बढ़िया, बिल्कुल बढ़िया स्ट्रोक था. डीप में फील्डर बैकिंग के लिए थे, लेकिन मैदान के अंदर आता हुआ ये सिंगल. सुबह से लेकर अगर देखा जाए तो मेरे दिमाग में एक चीज नहीं चल रही कि खिलाड़ी को आप इतने वाइड क्यों रख रहे हैं. लॉन्ग ऑन के खिलाड़ी आपको स्ट्रेट रखना जरूरी है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आपको स्ट्रेट रखना जरूरी है. अगर आप पैर पर गेंद डाल रहे हो या फिर हाफ वॉली फुल लेंथ की गेंद डाल रहे हो, इसी तरीके से मैं कह रहा था. हेलो, एक खिलाड़ी स्ट्रेट होना जरूरी है, यानी कि लॉन्ग ऑन या लॉन्ग ऑफ. मी बोलतोय, थँक्यू. थांबा, मी बोलतोय की तुमचा एक प्लेअर स्ट्रेट यासाठी पाहिजे की लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये आला तर लांबून येण्यासाठी दोन्ही गोष्टी कव्हर करू शकतात. ती स्ट्रॅटेजी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अगदी हेच मी बोलतोय. जर स्ट्रेट आला असता, लॉंग ऑन मध्ये फिल्डर येतो, लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल करू शकतो, मात्र एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर लॉंग ऑन मध्ये कसा येईल, हा देखील तसा मोठी गोष्ट असते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. एक्झॅक्टली जर पाहायला गेले तर धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड. यावेळेस मी म्हणेल इथे 4 रन कमीत कमी. 6 मिस केलाय, मात्र वाईट बॉल. 6 मिस केलाय. सागरबाई, हार्दिकबाई, असं वाटतंय ना 6 मिक्स केला? 4 तरी मिनिमम मिक्स केला होता. जाऊ द्या, हरकत नाहीये. 10 धावा या फलकावरती आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. हा, हे तुमच्या वतीने मला पडलं की खेळाडूंवरती विश्वास ठेवतात. अपग्रेड करेल खेळाडू, बडे मॅच का बडा खिलाडी. मात्र इथे काय घडलंय एक्झॅक्टली? पंचांकडे अपील जोरदार, ती देखील जोरदार अपील. अपील करतायत की अंपायरला धमकी देत आहेत? एक्झॅक्टली. मजेशीर थोडीशी मॅच होणं गरजेचं है. ज्या प्रकार से क्रिकेट राहिले थे कमालीचं राहिलं. जिस तरीके से क्रिकेट हुआ है कमाल का. 10 रन स्कोर कार्ड के ऊपर 19 गेंदे, 43 रनों की आवश्यकता. श्रीजी स्ट्राइकर्स मैदान के अंदर बहुत बढ़िया तरीके से मुकाबला खेलती हुई. इस बार फिर से एक बार डाउन द ग्राउंड. स्ट्रेटिश खिलाड़ी था, स्ट्रेटिश प्लेयर रहेंगे. दूसरे रन का प्रयास देखते देखते यहाँ पर 2 रन कंप्लीट. 2 रनों की मदद से ओवर आगे बढ़ता हुआ. ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद 12.
जीत के लिए अभी भी 41 रनों की आवश्यकता 18 गेंदों में। 18 गेंदे 41 रनों की आवश्यकता। अठारह गेंदे 41 रनों की आवश्यकता। जीत के लिए इक्वेशन देखने को मिलेगा। पहले ओवर की समाप्ति के बाद 12 है। लवकर चालू करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो. चला, टाइम इज मनी, मनी इज ऑलवेज इम्पॉर्टंट. तुम्हाला तर माहिती आहे वेळ वाचवणं किती गरजेचं असतं. प्लस 18 बॉल 41 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये 17-18 धावा आल्या तर पुढील ओव्हरमध्ये या मॅच मध्ये कमबॅक देखील होऊ शकतं. तशी कामगिरी होईल काय पाहणं इंटरेस्टिंग. कशा प्रकारची कामगिरी असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार, कशी कामगिरी असेल त्यांची ते पाहूया आपण. 18 बॉल 41 धावांची आवश्यकता. थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील गरजेचं राहणार आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेला. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. जबरदस्त मुकाबला मैदानावरती चालत असताना सेमीफायनल नंबर 2, पहिली सेमीफायनल जिंकली RCC टीमने, ज्यामध्ये संपूर्णपणे या मॅच मध्ये असं वाटलेलं एक वेळ की 21 धावा आल्यानंतर अगदी सोपी आहे धावसंख्या. मात्र मी त्यावेळेस बोललो की 18 बॉल 24 धावा फाईट होऊ शकते. त्यावेळेस सगळे माझ्याकडे बघून हसले. मात्र मला माहिती होतं की सेमीफायनल मध्ये त्या मॅच मध्ये 18 बॉल 24 धावा म्हणजे 18 बॉल 44 धावांसारखी होती. आणि त्यामध्ये देखील एक षटक होतं जे फार महत्वाचं होतं. ते देखील हिरेनने फार चांगलं षटक हाताळलं. ती तशा प्रकारे मैदानावरती कशी कामगिरी होईल या षटकामध्ये ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. पहिल्या बॉलवरती आली होती जी मात्र सिंगल. धावसंख्या 13. विजयासाठी 17 बॉल 40, 17 गेंदों में 40 रनों की आवश्यकता. ये इक्वेशन रहेगा जीत के लिए. बैटिंग करते हुए श्रीजी स्ट्राइकर्स के बल्लेबाजों के लिए इस बार पुल करते हुए विसिट, लेकिन गेंद बाउंड्री लाइन की दिशा में. आखिर क्या होगा एग्जैक्टली देखना बड़ा ही दिलचस्प. एग्जैक्टली क्या है? कैच, कैच होती हुई कंप्लीट और बाउंड्री चेक किया जाएगा. बाउंड्री चेक किया जाएगा. प्रणय दादा आता तुम्ही चेक करा एक्झॅक्टली काय घडलंय. प्रणय सर चेक करतील एक्झॅक्टली तिथे काय घडलंय. सर आउट, बॅटर आउट. विकेटचं पतन, फलंदाज बाद होतील. जिंकण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेला. काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन तर केलंच असेल. 2 धावा मैदानावरती सहज रीतीने कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावफलक 18 या आकड्यावरती. विजयासाठी 13 बॉल 35, 13 चेंडू 35 धावा. 13 बॉल आणि 35 धावा विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बने बैट्समैन ने विनंती है प्लीज गेम स्टार्ट करो.
अंपायर तुमचा कॉल आहे. जर तुम्हाला वाटत असेल की टाइमपास होतोय तर तुम्ही पेनल्टी देऊ शकता. બંને બેટ્સમેનને વિનંતી છે પ્લીઝ ટાઈમ નહીં લ્યો. આપણાને ફાઇનલ રમાડવાની છે આના પછી. यावेळेस फक्त पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना सेन्सिबल क्रिकेट सिंगल कंप्लीट झाली आहे. मिस्टेक झाली आहे. प्रेशर आलाय. प्रेशर जो फिल्डर वरती आणि फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक पाहायला मिळते. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आलेली ही जी मात्र डबल आणि 2 धाब्यांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त. धावसंख्या 20. 12 बॉल 33 विजयासाठी समीकरण. 12 बॉल मध्ये 33 धाब्यांची आवश्यकता. चला 1 मिनिटाचा ब्रेक असेल. फिल्डिंग टीम जर आपण ब्रेक नाही घेतला आपल्याला सोबत रिदम येतो. सो आपल्याला लवकरात लवकर 12 बॉल 33 ची गरज आहे. 20 झालेत. 12 बॉल 33. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. વિરજ ભાઈ જલ્દીમાં જલ્દી બારે આવો. ભાવિકભાઈ જલ્દીમાં જલ્દી મેચ ચાલુ કરો. ભાવિકભાઈ તમે કમિટીના મેમ્બર છો, તમારે તો સમજવું જ જોઈએ કે આપણા પાસે ટાઈમનો અભાવ છે. કુશલભાઈ बारा बॉल 33. 12 चेंडूंमध्ये 33 धाब्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. ओव्हर नंबर 3 मध्ये शैलेश आणि हुक करण्याचा प्रयत्न. मिस्टेक झाली. फाईन लेगचा फिल्डर डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट. शैलेशच्या विरोधामध्ये आक्रमण चढवण्याचा प्रयत्न मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. टीजे खेळाडूला प्रत्येक चाहत्याला की हा संघ कदाचित पोहोचू शकतो. यावेळेस मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. आता 32 धाव्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडू 10. 10 चेंडू 32 धावा विजयासाठी समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती शैलेश. ज्या शैलेशने पहिल्या बॉल वरती गोल्डन विकेट घेतली त्यानंतर आलेली सिंगल. 10 बॉल 32. 10 बॉल मध्ये 32 धाव्यांची आवश्यकता आहे. इक्वेशन अगदी सोपं पाहायला मिळतोय मैदानावरती. प्रत्येक बॉल वरती अटॅकिंग इंटेंटनी खेळणं गरजेचं आहे. तो इंटेंट दाखवू शकतील काय पाहणं इंटरेस्टिंग. 10 बॉल आणि विजयासाठी 32 धाव्यांची आवश्यकता. 10 बॉल मध्ये 32 धाव्यांची आवश्यकता. सारंगबाई रेडी आहेत. कुठली पण टीम जितो फटाके आपल्यालाच फोडायचे आणि मीच ती फटाके फोडणार. बरोबर आहे सारंगबाई. आग लगे बस्ती में मैं अपनी मस्ती में. यावेळेस डाऊन द लेग साइड वाईड बॉल. 31 धाब्यांची आवश्यकता.
यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हा थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. मात्र मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. शैलेशचं मी कौतुक करेल. ज्या वेळी शैलेशच्या खांद्यावरती जबाबदारी आली आहे, शैलेशने ती जबाबदारी जबरदस्त पद्धतीने हँडल केली आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 9 बॉल 29 धावेंची आवश्यकता. आता 9 बॉल 28. 9 चेंडूंमध्ये 28 धावेंची आवश्यकता आहे विजयासाठी. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 9 बॉल 28. इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतोय. कुठली टीम जिंकेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 9 बॉल विजयासाठी 28 धावेंची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू असेल जो मात्र निर्धाव. 8 बॉल 28. इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच, त्यामध्ये विराट कोहली खेळत होता. 8 बॉल 28 धावेंची आवश्यकता होती. त्यावेळेस 2 बॉल 2 सिक्सर मारले आणि शॉट ऑफ द सेंचुरी विराट कोहलीच्या नावावरती तो स्ट्रोक राहिला. हारिस रफला मारलेला. तशीच कामगिरी करणं गरजेचं आहे. मैदानावरती आलेली ही सिंगल पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. सिंगल आली आहे. 7 बॉल 27. 7 बॉलमध्ये 27 धावेंची आवश्यकता असेल विजयाचं समीकरण. 7 बॉल 27 धावा. कशी कामगिरी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 7 बॉल 27. 7 बॉलमध्ये 27 धावा बनतील की नाही हा मोठा प्रश्न मैदानावरती झालाय उपस्थित. 7 बॉल 27. या बॉलवरती मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. 7 बॉल 27 धावेंची आवश्यकता आहे इक्वेशन आहे विजयासाठी. आणि ज्यावेळेस असं इक्वेशन असतं तुम्हाला तोडाफोडा या खेळीवरती, या स्ट्रॅटेजीवरती खेळणं गरजेचं असतं. 7 बॉल 27 विजयासाठी समीकरण पाहायला मिळतंय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम काय चाललंय? 7 बॉल 27 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेस स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळेल. डीप मध्ये असतील फिल्डर, होईल त्यांच्याकडून मिस्टेक. मात्र एफर्ट लाजवाब. एफर्ट चांगले पाहायला मिळाले. एक्झॅक्टली मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील आणि 2 धावेंच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होते. तिसरं. 6 बॉल 25. 6 बॉल 25. 6 बॉल मध्ये 25 धावेंची आवश्यकता. 6 बॉल 25 धावेंची आवश्यकता. काय घडेल मैदानावरती हे पाहणं इंटरेस्टिंग. 6 बॉल विजयासाठी 25 धावा. अगदी सोपं समीकरण आहे. प्रत्येक बॉल वरती मोठा गरजेचं आहे. मला वेळ वाचवणं गरजेचं आहे. इथे अजून देखील आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. प्लीज लास्ट ओवर છે, जल्दी માં जल्दी ચાલુ કરો ભાવિકભાઈ. કુશલભાઈને રિક્વેસ્ટ કરીશ કે ફાઇનલ માટે જે તૈયારી છે એ કરી લો કુશલભાઈ. प्लीज जल्दीમાં જલ્દી મેચ ચાલુ કરો ભાવિકભાઈ. 6 बॉल 25. 6 बॉल 25 धावेंची गरज आहे आणि मैदानावरती आता फील्ड थोडीशी चेंज केली जाते. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ. एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये, मिड विकेट आणि त्याच्या जोडीला आपल्याला स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळेल. सो फिल्डिंगची विवरचना अशी आहे की फुल लेनचे बॉल टाकणं गरजेचं आहे. यावेळेस थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. 6 बॉल 24 म्हणजे 6 बॉल मध्ये 4 षटकार मारणं गरजेचं आहे. आता या समीकरणावरती तुम्हाला खेळणं गरजेचं आहे की 6 पैकी 4 आउट ऑफ द पार्क. 6 पैकी 4 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. 6 पैकी 4 मोठे स्ट्रोक येतील काय पाहणं इंटरेस्टिंग. यावेळेस वन्स अगेन व्हाईट बॉल. 6 बॉल 23. 6 बॉल 23. 6 बॉल मध्ये 23 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 23 धावेंचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. वन्स अगेन मॅच मध्ये कशी गोलंदाजी होईल पाहणं इंटरेस्टिंग. यावेळेस स्ट्रोक तर लाजवाब. बॉल निघून चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 बॉल 23 धावेंची गरज होती. इथे आलेला हा जबरदस्त 6 धावेंसाठी षटकार. डीजे
5 बॉल 17. सागरभाई, हार्दिकभाई, काय वाटतंय? आता चेहऱ्यावरती हास्य आलंय, नाही तर थोड्या वेळा पहिले त्यांचा चेहरा जणू काही असं वाटत होतं की सुखसुखाट आहे, मात्र आता चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळतंय. 5 बॉल 17. आता 2 दिसत आहेत, अजून एक सिक्सर आला, 8 दिसतील. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गए करू बिना बादल के. बॉल सीमा पलीकडे. अजून एक सिक्सर पाहायला मिळतोय. गुड स्ट्रोक डीजे. अकरा. 4 बॉल मध्ये तशीच बॉलिंग ऍक्शन आहे. 4 बॉल विजयासाठी तब्बल 11 धावांची आवश्यकता. 4 बॉल 11. नवचैतन्य फुलून आले. ज्या प्रकारची बॅटिंग पाहायला कुशल भाई. मिळते विशेष वतीने. 12 बॉल 31 धावांवरती खेळतोय. ए, यावेळेस अजून एक स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. मिस्टेक झाली आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो. डबल. 3 बॉल 9. एक फटका मोठा. 3 बॉल 9. एक मोठा फटका. जर दर्शकांना विनंती आहे, मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. 3 बॉल 9 आणि सामना बरोबरी सुटला, टाय झाला तर सुपर ओव्हर. 3 बॉल 9. एक मोठा फटका 3 बॉल मध्ये. तो येईल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग. यावेळेस ऑन साइडला वळवलाय. मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील मैदानावरती प्रयत्न असेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. बघता मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो ही डबल. 2 बॉल 7. 2 बॉल मध्ये 7 धावेंची आवश्यकता. म्हटलं जातं मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 2 बॉल विजयासाठी 7 धावेंची आवश्यकता. 2 बॉल मध्ये 7. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉल वरती एक रन येणं गरजेचं आहे. यावेळेस एक्झॅक्टली आलाय हा बॉल डॉट. त्यामुळे आता गोल्डन सिक्सर. 1 बॉल 7. तो गोल्डन सिक्सर येईल का? आम्ही Okay. पाहिलंय. टाय झाली. 1 बॉल 6 पडली तर सुपर ओव्हर. सुपर ओव्हर. येस सुपर ओव्हर. सुपर ओव्हर असेल. 1 बॉल 7. गोल्डन सिक्सर आला तर सुपर ओव्हर. गोल्डन सिक्सर आला तर सुपर ओव्हर. पण अशा वेळी कोणी आतमध्ये जायचं नाही ही विनंती असेल. कोणी आतमध्ये जायचं नाहीये. 1 बॉल 7. 1 बॉल 7. यावेळेस बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर. कॅच झाली कंप्लीट. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय टीम ठाणे थंडर्सने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक देणार आहोत श्रीजी स्ट्रायकर. आता दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सीझन 2 या બીજી प्रकारचं फायनलिस्ट cricket. ટીમ મળી ગઈ છે થાને થંડર્સ. કોંગ્રેચ્યુલેશન્સ થાને થંડર્સ. વેલ પ્લેડ વિશેષભાઈ. ગુડ ફાઇટ. KPL सीझन 2 ની 2 ફાઇનલિસ્ટ ટીમ થાને થંડર્સ અને રોયલ ક્રિકેટ ક્લબ.
हॅपिन भाई कुठे आहेत भाई हॅलो फायनलच्या मॅचचं कसे प्रोसिजर करायचे ते आपण Yes. करू शकता सर કુશલભાઈ ફાઇનલ મેચ માટે જેની તૈયારી કરી લો કુશલભાઈ ફાઇનલ મેચ ની તૈયારી ઓકે બંને ટીમને વિનંતી છે પ્લીઝ ગ્રાઉન્ડ પર આવો યશ ટોસ બંને ટીમને વિનંતી છે તેઓ પ્લીઝ વિકેટ પર આવે મેન વિકેટ शुभम मॅन ऑफ द मॅच असतील सर 1 मिनिट तुमचा घेतोय हॅपिन सर शुभमला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया लगेच आपण करू શુભમભાઈ મેન ઓફ ધ મેચ શુભમભાઈ મેન ઓફ ધ મેચ